कुठलीही पात्र आणि गरजू लाभार्थी याच्यापासून वंचित राहता कामा नये या संदर्भातली दक्षता ही विभाग म्हणून आम्ही घेतलेली आहे। 26 लाखाचा डेटा आलेला आहे, याचं क्रॉस व्हेरिफिकेशन आमची प्रक्रिया ही सुरू आहे। ही अगदी ग्राउंड लेवलपर्यंत होणार। त्या बहिणींना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे काही क्षण महायुतीचं सरकार देऊ शकले म्हणून ती त्यांना रुचली आहे, पण विरोधकांना सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ही योजना ही त्यांच्या कुठेतरी नजरेमध्ये खूपत आलेली आहे। मध्ये ह्या 26 लाखामध्ये असेही काही असतील जे पात्र असतील, पण काही व्हेरिफिकेशनमध्ये त्यांच्या काही हे झालेलं असेल आणि जे अपात्र असतील त्यांचा लाभ थांबवण्यात येईल। प्रत्यक्षात हे पुरुषांनी भरलेले आहेत का त्या घरातल्या महिलेचं आहे, पण तिची अकाउंट नव्हती, तिची बँकमध्ये खातं नव्हतं म्हणून त्यांनी त्यांचं खातं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे का? 5 लाखाचा डेटा त्यांनी दिलाय म्हणजे 26च्या 26 लाख अपात्र आहेत। यातलं पण प्रॉपरली स्क्रुटिनाइज केलं जाणार। आखी प्रत्यक्षात हे जे पुरुष आहेत यांनी त्या घरातल्या स्त्रीचं अकाउंट नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या आधार कार्डशी लिंक कदाचित या पुरुषाचं अकाउंट असेल। बऱ्याचशा वेळेला असं होतं की काही एखादी गोष्ट आली की त्या संदर्भातला एक गैरसमज या योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे। आता 26 लाखाचा जो डेटा आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेला आहे याची स्क्रुटिनी आम्ही विभाग म्हणून करतोय। त्याच्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी ही जी प्रक्रिया आहे ही साधारणपणे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे। याचं कारण असं तर जे माध्यमांकडे चाललंय की 14,000 पुरुषांनी लाभ घेतलाय काय 21 लक्ष अशा महिला आहेत ज्या कुटुंबातले तिसरी महिला आहे आणि योजनेमध्ये 2 महिलांना आपण लाभ देत असतो। ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा आमची जी ग्राउंड लेवलची यंत्रणा आहे ही त्या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन करणार। लाडक्या बहिणीचे पैसे लाडक्या भावांनी खाल्ल्याच्या तक्रारी येत आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झाला अशा पद्धतीचा आरोप सुरू झालेला आहे। काय नेमकं तथ्य आहे? मला वाटतं एकतर सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे काही क्षण महायुतीचं सरकार देऊ शकले म्हणून ती त्यांना रुचली आहे, पण विरोधकांना सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ही योजना ही त्यांच्या कुठेतरी नजरेमध्ये खूपत आलेली आहे। साधारणपणे या संदर्भातला आम्ही वारंवार राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील आणि विभागाची मंत्री म्हणून मी सुद्धा असेल, आम्ही साधारणपणे माध्यमांना वेळोवेळी या संदर्भातली माहिती ही देत आलेलो आहोत। पण बऱ्याचशा वेळेला असं होतं की काही एखादी गोष्ट आली की त्या संदर्भातला एक गैरसमज या योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे। साधारणपणे ही योजना 28 जून 2024 त्या ठिकाणी घोषित झाली। 1 जुलैपासून त्या संदर्भातले फॉर्म भरण्याची सुरुवात झाली। पहिल्या टप्प्यातले 2-3 महिन्याची लाभार्थ्यांची संख्या साधारणपणे 1,33,00,000 होती, जे 17-18 ऑगस्ट 2024 लाभ आम्ही वितरित केला। त्याच्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत त्याच्या रजिस्टरच्या संदर्भातली जी काही मुदत होती ही त्या ठिकाणी सरकारच्या वतीने देण्यात आलेली होती आणि या आधी सुद्धा प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी ही जी प्रक्रिया आहे ही साधारणपणे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे। याचं कारण असं की वेगवेगळ्या विभागाचे जे डेटा असतात याचा ॲक्सेस त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटलाच असतो, त्या विभागालाच असतो। आज महिला व बालविकास विभाग जो आहे हा कृषी विभागाचा किंवा माहिती व तंत्रज्ञान विभागाचा किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाचा डेटा हा ॲक्सेस करू शकत नसतं। आम्हाला त्यांच्याकडून तो डेटा प्राप्त होणं ह्या जो कालावधी आहे हा निश्चितपणाने त्या ठिकाणी लागत असतो। जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडनं त्या संदर्भातला अहवाल प्राप्त झाला आणि त्यावेळेला नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत होत्या त्या संदर्भातला आम्ही स्क्रुटिनी केली। 6-7 लाखाचा डेटा त्यावेळेला मिळालेला होता आणि त्या 6-7 लाखापैकी साधारणपणे 5 ते 5.5 लाख अशा महिला होत्या ज्या नमो शेतकरीचाही लाभ घेत होत्या आणि आपल्या लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत होत्या, म्हणून त्यांना नमो शेतकरीचा लाभ हा 1000 रुपयाचा जो आहे तो चालू राहिला आणि लाडकी बहीणचा आपण त्यांना 1500च्या ऐवजी 500 जे आपण GR मध्येच नमूद केलेला आहे की तुम्हाला टोटल 1500चा लाभ हा शासनाच्या योजनांमधनं मिळेल। त्याची जी 1000 रुपयाच्या वरची जी कॅप असेल ही लाडकी बहीणच्या निधीतनंही सन्मान निधीतनंही भरली जाईल। तो जानेवारीमध्ये उपलब्ध झाला। मधल्या कालावधीमध्ये आम्ही साधारणपणे 8 लाखाचा जो सेवार्थचा आहे त्याच्यापैकी 8 लाखापैकी 2 लाखाचा आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध झाला। त्या 2 लाखापैकी 2 ते 2.5 हजार
हे त्याच्यामध्ये अपात्र आहेत असं निदर्शनास आलं. 6 लाखाचा त्याच्यातला डेटा आणखीन आम्हाला अपेक्षित आहे. आता 26 लाखाचा जो डेटा आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेला आहे, याची स्क्रुटिनी आम्ही विभाग म्हणून करतोय. एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आम्ही प्रत्येक विभागाकडे त्यांचा डेटा मागितलेला आहे आणि तो डेटा आमच्याकडे विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर त्या संदर्भातली स्क्रुटिनी होत असते. म्हणजे आत्ता ज्या माध्यमांकडे चाललंय की 14,000 पुरुषांनी लाभ घेतला आहे, काय 21 लक्ष अशा महिला आहेत ज्या कुटुंबातले तिसरी महिला आहे आणि योजनेमध्ये 2 महिलांना आपण लाभ देत असतो. ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा आमची जी ग्राउंड लेवलची यंत्रणा आहे ही त्या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन करणार. क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर ह्या 26 लाखामधले जे अपात्र असतील आणि पात्र असतील ह्याचं व्हेरिफिकेशन होऊन त्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार. असं नाही की 26 लाखाचा डेटा त्यांनी दिलाय म्हणजे 26च्या 26 लाख अपात्र आहेत. यातलं पण प्रॉपरली स्क्रुटिनाइज केलं जाणार. आता आम्हाला इन्कम टॅक्स आहे, इन्कम टॅक्सचा आम्ही केंद्राकडनं डेटा मागितलेला आहे. तो ज्या वेळेला डेटा येईल त्यावेळेला त्याचंही आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करणार. ह्या 26 लाखापैकी असेही असतील की जे आम्ही पहिल्या स्क्रुटिनीमध्ये विभागाच्या स्क्रुटिनीच्या वेळेलाच कदाचित ते बाद झालेले असतील. हा त्यांनी संकलित करून जेवढा डेटा त्यांच्याकडे अवेलेबल आहे तो सगळा त्यांनी दिलेला आहे. याच्यातून आमच्या विभागाची जो निगडीत आहे तो ग्राउंड लेवलवर त्या संदर्भातली तपासणी होणार आणि त्या संदर्भातली स्क्रुटिनी झाल्याच्या नंतर आपल्याला तो आकडा येईल की ह्यांनी जो डेटा दिलेला आहे त्याच्यापैकी प्रत्यक्षात पात्र किती आहेत आणि अपात्र किती आहेत. आणि आत्ता जो आपल्याला साधारणपणे जो काही 14,000 पुरुषांनी लाभ घेतलेला आहे किंवा काय ह्या संदर्भातली सुद्धा जिथपर्यंत आमच्याकडे ग्राउंड रिपोर्ट येत नाही तिथपर्यंत हे आकडे जे आहेत हे IT विभागाने आम्हाला दिलेले आहे. त्या संदर्भातली सविस्तर स्क्रुटिनी झाल्यानंतर निदर्शनास येईल की प्रत्यक्षात हे जे पुरुष आहेत यांनी त्या घरातल्या स्त्रीचं अकाउंट नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या आधार कार्डशी लिंक कदाचित या पुरुषाचं अकाउंट असेल म्हणून त्यांनी ते अकाउंट नमूद केलेलं होतं का वेगळं काही त्याच्यामध्ये आहे. हे ज्या वेळेला स्क्रुटिनी होईल विभागाकडून त्यावेळेला लक्षात येईल. हा मोघम डेटा आहे आणि हा मोघम डेटा आम्हाला IT विभागाकडनं प्राप्त झालेला आहे, माहिती व तंत्रज्ञान विभागाकडनं. कारण त्यांनी प्रत्येक जो डेटा आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा त्यांच्याकडे जो अवेलेबल आहे तो त्यांनी त्या विभागाला दिलेला आहे आणि त्याच्यातला हा एक भाग आहे. मी आपल्याला मगाशी नमूद केलं की साधारणपणे त्यांनी जी काही 14,000 14,500 दिलेला आहे हा मोघम डेटा आहे. ह्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्या कन्क्लुजनला आपण येऊ शकत नाही की प्रत्यक्षात हे पुरुषांनी भरलेले आहेत का त्या घरातल्या महिलेचं आहे पण तिची अकाउंट नव्हती, तिची बँकमध्ये खातं नव्हतं म्हणून त्यांनी त्यांचं खातं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे का. हा साधारणपणे 14,000-14,500 जो काही त्यांनी दिलेला आहे ह्या संदर्भामध्ये आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन केल्याशिवाय त्या कन्क्लुजनला किंवा त्या तपशिलामध्ये मला किती 14,000 पुरुष नक्की पुरुषांनी लाभ घेतलाय का त्या घरातल्या महिलेनी लाभ घेतलाय फक्त अकाउंट त्या पुरुषाचं दिलेलं होतं. या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्या कन्क्लुजनला आपण येणं हे निश्चितपणाने चुकीचं ठरेल. दुसरा जो आपण त्या संदर्भातलं विचारलं की समजा जे सरकारी नोकरी करत असतील किंवा कर्मचारी असतील यांनी जर त्या ठिकाणी लाभ घेतला असेल, गेल्या वेळेला सुद्धा जे सरकारी कर्मचारी आहेत ज्यांनी चुकून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला होता किंवा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्यानंतर त्यांना सरकारी नोकरी लागलेली होती अशांचं आपण सरकारी जे चलन असतं त्या माध्यमातून स्टेटची जी ट्रेजरी आहे त्यांनी एक अकाउंट आम्हाला तयार करून दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते जमा करून घेतलेले होते. आता अशाच पद्धतीचा सेवार्थाचा ज्याचा मी उल्लेख केला की 2 लाखापैकी साधारणपणे 2-2.5 हजार असे आहेत ज्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे तर त्यांचं सुद्धा त्या पद्धतीनं रिकव्हरी केली जाणार. पुढं आणखीन 6 लाख आहेत सेवार्थाचं यांच्या संदर्भातलं पण स्क्रुटिनी झाल्यानंतर त्यांच्यातले जे काही येतील तर त्या संदर्भातली रिकव्हरी होईल. कुठलंही अनियमितता ह्याच्यामध्ये राहता कामा नये, कुठल्याही चुकीच्या व्यक्तीला याच्यामध्ये लाभ जाता कामा नये. या संदर्भातली ही प्रोसिजर आहे आणि मला आवर्जून माध्यमांच्या द्वारे त्या ठिकाणी राज्याच्या 13 कोटी जनतेला सांगायचं आहे, बहिणींना सुद्धा सांगायचं आहे की आम्ही याच्यामध्ये कुठलीही कमतरता न राहता कामा आणि प्रत्येक विभागाचा जसा जसा आमच्याकडे डेटा येईल स्क्रुटिनी ही साधारणपणे रूटीन प्रोसिजर आहे आणि ती होत राहणार आहे.
त्या संदर्भामध्ये असं नाही आहे की आता ही कंप्लीट 100% प्रोसिजर झाली. जसं मी म्हटलं की आता आम्हाला IT विभागाने डेटा दिला आहे. थोड्या दिवसांनी आमच्याकडे केंद्राचा इन्कम टॅक्सचा डेटा येईल, त्याच्यानंतर परिवहन विभागाचा काही डेटा येईल. तर जसं जसं त्यांचा डेटा येत राहील, अन्न व नागरी पुरवठाचा रेशन कार्डचा डेटा येईल, जसे प्राप्त होतील त्या संदर्भातली स्क्रुटिनी केली जाणार. आपण हे कन्क्लुजनला येऊन चालणार नाही की 26 लाखाचा डेटा दिलाय म्हणजे 26 लाखाचं चुकीच्या लाभार्थ्यांना पैसे गेलेले आहेत. ह्या 26 लाखाची सुद्धा स्क्रुटिनी करून याच्यातले बरेच असे असतील जे कदाचित आमच्या प्रायमरी स्क्रुटिनीमध्येच गेलेले असतील. हा एक चंक आहे डेटाचा त्यांनी दिलेला, आणि त्याच्यामध्ये ह्या 26 लाखामध्ये असेही काही असतील जे पात्र असतील पण काही व्हेरिफिकेशनमध्ये त्यांच्या काही हे झालेलं असेल, आणि जे अपात्र असतील त्यांचा लाभ थांबवण्यात येईल. सुप्रिया सुळे डायरेक्ट म्हणतात की 4,800 कोटीचा हा घोटाळा झालेला आहे, याची SITची चौकशी झाली पाहिजे. फॉर्म भरताना त्यावेळेला पडताळणी केली गेली नाही का, किंवा हे आता पैसे घेतले रिकव्हर करणार का, आणि जर चुकीच्या पद्धतीने काही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी चूक केली तर त्यांना शिक्षा होणार का? मी साधारणपणे या गोष्टीच्या संदर्भातला वारंवार उल्लेख केलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला आहे, शिंदे साहेबांनी केलेला आहे, अजितदादांनी केलेला आहे की ज्यांनी ह्या योजनेचा चुकीचा लाभ घेतलेला असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्या संदर्भातली रिकव्हरीची भूमिका ही शासनाची आहे. याआधीसुद्धा ज्या वेळेला एका लाभार्थ्यांनी किंवा एका व्यक्तीने 30-30, 35-35 अकाउंट्सची त्या ठिकाणी एक साताऱ्यामध्ये, एका सांगलीमध्ये, सोलापूरमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडल्या, त्यावेळेला आम्ही ते अकाउंट त्याच वेळेला सील केलेले आहेत. आणि ह्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला तशा पद्धतीच्या आढळलेल्या आहेत, काही त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा आढळलेल्या आहेत, आणि त्या वेळेला आम्ही कारवाई ही केलेली आहे. आपण साधारणपणे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, माध्यमांनी सुद्धा कुठलाही बाबत कन्क्लुजनवर यायच्या आधी लक्षात घेतली पाहिजे की हा डेटा आहे, हा 26 लाखाचा डेटा त्यांनी आम्हाला दिलेला आहे, हा अजून विभाग म्हणून आम्हाला क्रॉस व्हेरीफाय करणं आहे. हा डेटा त्यांनी दिल्यानंतर याची ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करून नक्की त्याच्यामध्ये पात्र किती, अपात्र किती, किंवा एखाद्या विभागाकडनं ज्या वेळेला आम्हाला डेटा येत असतो त्यावेळेला कदाचित आता साधारणपणे लाडकी बहीण योजनेची नोंदणी जी आहे, रजिस्ट्रेशन, हे 2,60,00,000 म्हणजे 2.63 करोड्सपेक्षा जास्ती झालेली होती, आणि 2.63 करोड्सपैकी आपण साधारणपणे 2,47,00,000 महिलांना लाभ देतोय. म्हणजे आम्ही 15-20 लाखाचा जो डेटा आहे रजिस्ट्रेशनचा, हा ऑलरेडी स्क्रुटिनी केलेला होता. जर स्क्रुटिनी केलीच नसती तर 2,47,00,000 महिलांना लाभ गेला असता, तो 2,63,00,000 महिलांना लाभ गेला असता, 2,47,00,000 पर्यंत आला नसता. त्यामुळे हा जो 26 लाखाचा चंक आहे हा आम्ही त्या ठिकाणी व्हेरीफाय करू. बऱ्याचशा वेळेला माध्यमांनी आणि पत्रकारांनी सुद्धा आम्हाला विचारलेलं आहे, त्यांना त्यांच्या रुटीन याच्यामध्ये जिल्हा स्तरावर किंवा कुठं ते रिपोर्टिंगला जात असताना की चुकीची लोक त्या संदर्भातला लाभ घेत आहेत, चुकीची लोक लाभ घेत आहेत. तर आपण एक भूमिका ठरवली पाहिजे की आपल्याला नियमितता पाहिजे किंवा रेग्युलरायझेशन पाहिजे का इरेग्युलरायझेशन पाहिजे, आणि ते थांबवण्याच्या किंवा ते दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून जर विभाग किंवा शासन योग्य ती पावलं उचलत असेल तर त्या संदर्भामध्ये कोणाची हरकत नसली पाहिजे. एक वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे की लाभ हा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. आता चुकीच्या लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी शासनाची दिशाभूल केलेली असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई किंवा त्यांच्याकडनं ती रक्कम वसूल करणं, या संदर्भामध्ये शासन कटिबद्ध आहे. पण आपल्याला कुठल्याही योजनेमध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं ती राबवायची आहे, लॉंग टर्म ती राबवायची आहे, आणि ती राबवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग आणि शासन हे कार्यरत आहे. एक बाब आहे की महायुतीच्या सरकारने ही लाडकी बहीणची योजना आणलेली आहे, जी आजपर्यंत कुणी आणलेली नव्हती, आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दादा यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला ही यशस्वीरित्या राबवायची आहे. कुठलीही पात्र आणि गरजू लाभार्थी याच्यापासून वंचित राहता कामा नये, या संदर्भातली दक्षता ही विभाग म्हणून आम्ही घेतलेली आहे. सुप्रिया सुळे यांनी थेट आरोप केला की 4,800 कोटी रुपयाचा घोटाळा केला, याची SIT माध्यम. मी पुन्हा एकदा आपल्यासमोर नमूद करू इच्छिते की जे काही आकडे त्या ठिकाणी समोर येत आहेत, हे माध्यमं असतील किंवा जे काही विरोधक असतील, यांनी कुठल्याही पद्धतीचं क्रॉस व्हेरिफिकेशन त्या संदर्भातलं केलेलं नाही आहे. 26 लाखाचा डेटा जर IT डिपार्टमेंटकडून आलेला आहे, आम्हालाही त्या ठिकाणी त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करणं आहे. जसं जानेवारी महिन्यामध्ये कृषी विभागाने नमो शेतकरीचा ज्या वेळेला डेटा आमच्याकडे दिला, आम्ही 1 महिन्याचा कालावधी घेतला तो क्रॉस व्हेरीफाय करायला. ज्या वेळेला 7-7.5 लाखाचा डेटा त्यांनी दिला
त्यावेळेला त्यातले 5 लाख खरंच नमो शेतकरीचे लाभार्थी आहेत, हे आम्ही जिथपर्यंत स्क्रुटिनी केली नाही तिथपर्यंत त्या कन्क्लुजनला आलेलो नव्हतो. त्याच्यामुळे जो काही हा 26 लाखाचा डेटा आलेला आहे याचं क्रॉस व्हेरिफिकेशन आमची प्रक्रिया ही सुरू आहे. ही अगदी ग्राउंड लेवलपर्यंत होणार आणि त्याच्यातून किती आकडे समोर येत आहेत पात्र अपात्राचे हे आपल्या समोर येतील. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे. लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला आत्ताच 14वा हप्ता म्हणजे या ऑगस्ट महिन्याचे पैसे जे आहेत तुमच्या खात्यामध्ये 11 सप्टेंबरपासून आलेले असतील. तुमचे ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये कुणाकुणाचे भेटले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. त्यापुढे तुमचा जिल्हाही पाठवा आणि पैसे आले असतील तर धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, आलेले नसतील तर नाही म्हणून देखील पाठवा, जेणेकरून सर्वांना समजेल की किती जणांचे पैसे जमा होणं बाकी आहे. तर बघा आता मग तुम्हाला या ठिकाणी याच महिन्यामध्ये 3000 रुपये भेटणार आहेत की नाही, अजून तुम्हाला 1500 रुपयाचं वाटप होणार आहे की नाही, म्हणजेच तुमचा हा 15वा हप्ता सप्टेंबर महिन्याचा तो कधीपर्यंत भेटू शकतो. तर बघा आताच तुम्हाला हा 14वा हप्ता ऑगस्ट महिन्याचा आलेला आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता जर आपण बघितलं खूप लेट झालेला आहे. एप्रिल महिन्यापासून जवळपास लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते लेट होताना दिसत आहेत. मग हा ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील लेट होणार की काय अशी माहिती या ठिकाणी आलेली आहे. तर बघा आतापर्यंत महिलांना एकूण 14 हप्ते म्हणजे टोटल 21,000 रुपये भेटलेले असतील. कुणाकुणाला हे पूर्ण 21 ते 21,000 रुपये भेटलेत त्यांनी सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आता सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे तुमचा हा 15वा हप्ता मग नेमका कधी भेटणार, जो की तुमचा हा सप्टेंबर महिन्याचा असणार आहे. बघा एप्रिल महिन्यापासून जी ही हप्ते लेट व्हायला सुरुवात झालेली आहे. एप्रिलचा हप्ता मेमध्ये गेला, त्यानंतर मेचा हप्ता जूनमध्ये गेला आणि जूनचा हप्ता तुम्हाला जुलैमध्ये गेला, त्यानंतर जुलैचा हप्ता तुम्हाला ऑगस्टमध्ये गेला आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता तुम्हाला ह्या महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये भेटलेला आहे. प्रत्येक वेळेस हा हप्ता लेट होतो, प्रत्येक वेळेस एक GR येतो, त्यामध्ये निधीची तरतूद केली जाते आणि तो निधी या ठिकाणी महिला आणि बालविकास विभागाला गेल्यानंतर मग 2 ते 3 दिवसामध्ये हे पैसे जे आहेत ते जमा व्हायला सुरुवात होतात. तसंच मग सप्टेंबर महिन्याचा देखील बघा याचा GR जो आहे निधीचा किंवा सप्टेंबर महिन्याचे जे पैसे आहेत तुमचे सप्टेंबर महिन्याच्या या शेवटच्या तारखेपर्यंत जमा होऊ शकतात. जर शेवटच्या तारखेपर्यंत हे पैसे जर जमा झाले नाहीत तर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच ऑक्टोबर महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये ऑक्टोबरच्या हा तुमचा 15वा हप्ता भेटू शकतो. आता तारीख जवळजवळ या ठिकाणी फिक्स असल्यासारखी झालेली आहे. त्या महिन्यामध्ये हे पैसे न भेटता आता पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी जात आहेत. पुढच्या महिन्यामध्ये कधी हे पैसे जे आहेत तुम्हाला पहिल्या आठवड्यात भेटत आहेत, कधी या ठिकाणी दुसऱ्या आठवड्यामध्ये देखील जात आहेत. जसे की हा तुमचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला भेटला नाही तर तो जवळपास दुसऱ्या आठवड्यात गेलेला आहे. म्हणजे 11 सप्टेंबरपासून हे पैसे वाटप करायला सुरुवात केली. अजून देखील हे तुमचे पैसे टप्प्याटप्प्याने प्रत्येकाचे जमा होत आहेत. ज्यांचे पैसे आलेले नाहीत ऑगस्ट महिन्याचे 14व्या हप्त्याचे त्यांचे पैसे देखील लवकरच जमा होतील. हे वितरण अजून देखील सुरूच आहे. आता बघा लाडकी बहीण योजनेचे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना हे पैसे भेटणं बंद झालेलं आहे. सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी भेटेल त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. तर बघा 26 लाख लाडक्या बहिणींचा जो डेटा आहे माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती करून जी आहे उपलब्ध करून दिलेली होती. 26 लाख लाडक्या बहिणींचा तात्पुरत्या स्वरूपामध्ये लाभ जो आहे तो बंद करण्यात आलेला होता आणि तो डेटा आता महिला आणि बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती जी आहे जिल्हा यंत्रणेकडे पडताळणीसाठी फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी उपलब्ध करून दिलेले आणि काही जिल्ह्यांची पडताळणी देखील पूर्ण होते. बघा आता 26 लाख लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता, जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील भेटलेला नाही. फक्त ही प्राथमिक माहिती त्यांना भेटलेली होती की ह्या लाडक्या बहिणी जी आहेत अपात्र असू शकतात. त्याची पडताळणी या ठिकाणी झालेली नव्हती. तेव्हापासून त्यांचा लाभ जो आहे तो तात्काळ जून महिन्यापासून स्थगित करण्यात आलेला आहे. परंतु त्यामध्ये असंही म्हटलेलं आहे की जर त्या या ठिकाणी पात्र झाल्या लाडक्या बहिणी तर त्यांचा पुन्हा एकदा सरकार जो आहे तो काय करणार आहे, लाभ सुरू करणार आहे. म्हणजे त्यांचा हप्ता जो आहे तो सुरू केला जाणार आहे. मात्र ही पडताळणी जी आहे मग आता कधी संपेल त्याबद्दल माहिती दिलेली नाही. मग त्यांना ऑगस्ट महिन्याचाही हप्ता भेटलेला नाही. जसं की यांचा जून महिन्यापासूनचा हप्ता जो आहे 26 लाख लाडक्या बहिणींचा स्थगित करण्यात आलेला आहे, तेव्हापासून तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे. तर काही जिल्ह्यांची आता पडताळणी देखील पूर्ण होत आहेत. मग त्या पात्र झालेल्या लाडक्या बहिणींना आता पुढचे हप्ते देखील येऊ शकतात. मग मागचे जे जून महिन्यापासूनचे हे पैसे त्यांचे राहिलेले आहेत मग ते पैसे येणार की नाही त्याच्याबद्दल मात्र अधिकृत अपडेट अजून दिलेली नाही. कुणाकुणाचे जून महिन्यापासूनचे पैसे बंद झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आत्ता जर मग तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता आलेला असेल आणि जून आणि जुलैचे पैसे आलेले नसतील तर समजायचं की पुन्हा एकदा तुम्ही पात्र झालेला आहात, तुमची पडताळणी झालेली आहे म्हणून. अजून ज्यांची या ठिकाणी
ठिकाणी जून महिन्यापासून पैसे जून, जुलै आणि ऑगस्ट तिन्ही महिन्याचे ज्यांचे आलेले नाहीत अजून देखील ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे, त्यांनी समजून जायचे की पडताळणी तुमची अजून बाकी आहे. कारण की तुम्ही जर पात्र असाल तर पडताळणी बाकी आहे. या ठिकाणी पडताळणी जशी पूर्ण होईल मग तसं तुम्हाला या ठिकाणी राहिलेले तुमचे सप्टेंबर महिन्यापासूनचे पैसे म्हणजे 15व्या हप्त्यापासून पैसे भेटू शकतात. किंवा जर सरकारने तसा निर्णय घेतला की जून महिन्यापासून स्थगित राहिलेले पैसे देखील द्यायचे तर जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे असे देखील एकत्रित तुमचे सर्व पैसे मग येऊ शकतात तसा निर्णय घेतल्यास. तर बघा आता तुमचा हा 15वा हप्ता जो आहे तो तुम्हाला ऑक्टोबरमध्ये जाऊ शकतो किंवा एकतर या सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत येऊ शकतो. जर या शेवटच्या तारखेपर्यंत यायचं असेल तर याच आठवड्यामध्ये त्याच्याबद्दल मित्रांनो या ठिकाणी अपडेट येणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दलची हालचाली होणं गरजेचं आहे तरच तो ह्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पैसे येऊ शकतात. म्हणजेच या ठिकाणी जर शेवटच्या आठवड्यापर्यंत पैसे नाही आले तर तुम्हाला ऑक्टोबरमध्ये हा पहिल्या आठवड्यात हप्ता जाऊ शकतो. जसे रेग्युलर प्रत्येक महिन्यामध्ये पैसे जमा होत आहेत त्या पद्धतीने. तर बघा आता 1 तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना याचा फायदा होऊ शकतो. सध्या त्याच्याबद्दल मात्र या ठिकाणी कुठेही चर्चा नाही. 1 तारीख फिक्स व्हावी का? तुम्हाला काय वाटतं? सर्वांनी हो म्हणून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि 1 तारीख फिक्स होण्यास मदत होईल. तर बघा सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयांनीच पैसे आहेत. 21 रुपयाबद्दल भेटणार की नाही त्याच्याबद्दल स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्याच्यावरती त्यांनी सांगितलेलं आहे की याच्यावरती काम चालू आहे. योग्य वेळेस 21 रुपयाबद्दलचा निर्णय जो आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचसोबत या ठिकाणी उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या या ठिकाणी मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र सध्या तरी 1500 रुपयांचा लाभ आम्ही देत आहोत असं त्यांनी सांगितलं आणि ही योजना कायमस्वरूपी चालू राहील. 1500 रुपयाचा लाभ जो देतोय त्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही. अखंडपणे कशी ही योजना चालू राहील त्यासाठी आमचा प्रयत्न आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. योग्य वेळेस या ठिकाणी 21 रुपयाबद्दलचा निर्णय घेतला जाणार आहे अशी देखील त्यांनी माहिती दिलेली आहे. तर आत्तापर्यंत तुमच्या खात्यामध्ये हे 14 हप्ता जमा झालेले आहेत. सप्टेंबर महिन्याचे पैसे कधी भेटतील त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. सध्या ऑगस्ट महिन्याचा लाभ जो आहे तो तुम्हाला वाटप चालू आहे. बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे पैसे आलेले देखील आहेत. बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे पैसे अजून येणं बाकी आहे. त्यांचे पैसे या आठवड्यात देखील कधीही प्राप्त होऊ शकतात. कारण की 11 तारखेपासूनच हे वितरण सुरू झालेलं आहे. म्हणजे जास्त दिवस त्याला झालेले नाहीत. त्याच्यामुळे एक आठवडाभर तरी वितरण हे चालतं. प्रत्येक जिल्ह्यानुसार हे पैसे टप्प्याटप्प्याने काय होतात जमा केले जातात. तर संपूर्ण अपडेट आपण आजच्या तारखेचं बघितलेला आहे. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.